बातमी जळगाव जिल्ह्यातून। जळगाव जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आलाय। बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पाऊस नाहीये। शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। राज्यात यंदा अल निनोचा प्रभाव असून समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात तुरळक पाऊस झालेला आहे, मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे। आपण बघू शकतात की शेतांमध्ये या ठिकाणी पेरणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। सोयाबीनच्या पिकाची लागवड या शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे। आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार, यंदा अल निनोचा प्रभाव आहे, समाधानकारक पाऊस नाही झालाय तरी तुम्ही पेरणी करतायत, काय सांगणार? पाऊस कमी पडलेला आहे, पण तरी बी पेरणी चालवली आहे। पाणी कर्ज पडला तर ठीक आहे, नाही तर मग मोडघट होणार। मोडघट तर झाली नको पाहिजे। पाणी उद्या परवाकडे पडला तर ठीक आहे। मागच्या वर्षी पाऊस पडला होता का समाधानकारक? पडला होता, कमी अधिकच पडला होता, पण मग मागचा पाणी जास्ती पडलेला होता। उडीद सोयाबीन सडले होते थोडेफार। यंदा पाऊस लेट झालाय का? मग लेट झाला ना हो। महिना सरला ना पुरा, आता काय महिना सरी जाईन आता कालच्या दिवशी। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।